आज खूप मोठी रिस्क आहे मारुती हनुमान जयंतीच्या दिवशी. चल गाडी चालू. चालवते इथं उतरती ना नको उतरती ना नको. प्लेन रोडला गाडी द्या म्हणते. अरे मला येत नाही. चल चालू इकडे. जरास खाली उतार आहे म्हणून मला सांगते या प्लेन रोडवर दे इकडे. मला सांगा हँडब्रेक खाली असल्यावर गाडी पुढे जाते का वर असल्यानंतर गाडी पुढे जाते? हँडब्रेक खाली असल्यावर गाडी पुढे जाते. म्हणजे आता मी हँडब्रेक खाली करू खाली करायचं आणि नंतर गाडी चालवायची. इथून सुरुवात द्यायची. चल गाडी चालू. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. हर हर महादेव. आता गिअर टाक. क्लच. आधी ह्याच्यावर पाहिजे नको क्लचवर आणि ब्रेक. हा तेच ते क्लच दाब आणि ब्रेक. मला माहित आहे निम्म व्यवस्थित सांगायचं. मी तुम्हाला उलट गाईड करू शकते. आता काय करू? क्लच दाबून गिअर टाक फर्स्ट. मम्मी चल क्लच दाब फर्स्ट गिअर टाक. गणपती बाप्पा मोरया. हनुमान की जय. देवा 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 देवा. हा चलो. काय कुठं चालू? तुला गाडी येते नुपूर, जास्त नाटक करू नको. चालव. पण मला हँडब्रेक तर खरंच समजत नाही आणि मला उतरतीवर खरंच कळत नाही. आता हँडब्रेक खाली कर. आता कळलं. खाली कर. हा येणार मला येणार देवा. चलो असू दे. खाली जराशी जाऊ दे गाडी, काय फरक नाही पडत. नाही कशाला दे एक्सिलेटर. राईट साइड राईट साइड राईट साइड. आता तेरा भाई चलाएगा चला. तेरा भाई चलाएगा चला. येत नाही टेन्शन. आता येते मला गाडी. फक्त मला हँडब्रेकचा विषय कळत नाही आणि चढत्याला कळत नाही. सीट बेल्ट कोण लायतलो? तू मी लायतलो. माका लावा मरे मरे हा एकच शब्द येतोय मला. एकच छोटे छोटे गोष्टी हा, असतात. ठीक सीट आहे. बेल्ट हे पोलिसांसाठी लावचो नाही, आपल्या सेफ्टीसाठी लावचो. लावचा. आज गाडी आम्ही चालवता सीट बेल्ट लावून दाखव. काय गेलो थोडा तर मदत कर माका. चल 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 लाव बघूया. कमान. सीट बेल्ट पुढे बघूनच लावायचा. गुड. यात एखादी आमका समजूक लागतं जरासं. नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज गाडी तेरा भाई चलाया असं म्हणून आम्ही तू पुढे बघ. हा, मी पुढे बघान बोललोय तरी हय कळतला लोकांका तू बोलतोस. ठीक आहे ओके. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे हनुमान जयंती. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललेलो आहोत दर गुरुवारी आमचं जे आम्ही जातो काय माणगाव दत्त मंदिरात. आता आम्ही चाललोय महाराजांचं दर्शन घ्यायला. सकाळी सकाळी आम्ही एकमुखी दत्त महाराजांचं दर्शन घेतलंय. सावंतवाडीत आज एक कलशारोहण उत्सव होता, तिथे दर्शन घेऊन आता आम्ही दुपारी, ऑलरेडी लेट झालाय आम्हाला कारण खूप जास्त कामं होती आज. तर आज मस्तपैकी आम्ही चाललो आहे माणगावला. आणि आज आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे कारण आज आम्ही यांचा युट्यूब चॅनल खोलत आहोत फायनली, जो आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो. कारण आमच्याकडे इतके अकाउंट झालेत की आम्हाला कसं हँडल करू, काय करू, काम कधी करू, ते पोस्टिंग कधी करू, असं खूप होत होतं. पण आता आमचं थोडंसं आम्ही लाईनवर येत आहोत. आम्ही ट्राय करत आहोत की दिवसेंदिवस आम्ही जरा चांगलं अपग्रेड होऊ. तर अक्षय मटकरी ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला खूप छान छान कॉन्टेंट बघायला मिळेल आणि तुमची मेंटल हेल्थ आणि तुमचं आध्यात्मिक आयुष्य खूप छान मार्गी लागेल. या चॅनलवर आमची तुम्हाला खूप एक अशी फनी वाली साईड दिसते. पण आम्ही जे ते सोडून आमचं जे मेन कॅरेक्टर आहे किंवा जे आम्हाला सगळ्यात प्रिय असं हे स्पिरिच्युअल आहेत. मला गडकिल्ल्यांची खूप आवड आहे. तर आम्ही यांचे जे काही स्पिरिच्युअल जर्नी आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचं जे काही स्टोरीज आहे, गुरुदेव दत्तांच्या स्टोरीज आहेत त्या, परत मेडिटेशन आहे, त्याच्यानं माइंडफुलनेसचे म्हणजे पॉझिटिव्ह कसं राहायचं, तर त्याचे सगळे जे व्हिडिओ आहेत आणि खूप डीप व्हिडिओ आपल्याला त्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर जसं तुम्ही आम्हाला या चॅनलवर प्रेम करता तसं त्याही चॅनलवर आम्हाला प्रेम करा भरभरून. आणि तुम्हाला इकडे फुल टाइमपास मजा मस्तीचे व्लॉग्स तुम्हाला या चॅनलवर आम्ही दाखवणारच आहोत. बघितलं कसं कट्ट मारून काढली गाडी. हे काजू पडले होय. कितक्या काजू पडले उचलूया. मी कोल्हापूरची आहे ना, मग आमच्याकडे नसतं असं काजू रस्त्यावर पडले. तुम्हाला काय अप्रूव्ह नाही का त्या गोष्टीचा? आम्ही श्रीमंत आमका
काजू आंबे बिंबे सगळं आमच्या आजूबाजूकच असतं. त्यामुळे असं नाही आमका किंमत नाही, पण आमच्याकडे जितक्या गावता आमका तितक्यात आम्ही समाधानी हो. आणि जर काय रस्त्यावर विस्तार पडलेला असता तर नेचरचा, त्यानंतर खयचो ना खयचो प्राणी येऊन खाऊन जातलो, त्याच्यासाठी आम्ही ठेवला असतं. त्यामुळे तुम्ही मी असं पण एक काहीतरी बघून प्राणीच आहे. असं समजू नका की आमका किंमत नाही, आम्ही रस्त्यावर टाकतो, उचललो मी पण नाही. एक प्राणीच आहे. मी क्यूट वाला एक कुठला तरी प्राणी आहे. झालं, सुरू झालं याचं. आता हायवे लागतलो हा. मी बरोबर जरा सांभाळून हा इल्यानंतर हॉर्न वाजवायचो. गुड गुड. बस बस बस. थांबायचं, इकडे तिकडे बघायचं आणि नंतर मग काढायची गाडी. वा सुंदर. मुलगी शिकली, प्रगती झाली. प्रगती कोणाची? आता आम्ही पोहोचलेलो आहे माणगावच्या दत्त मंदिरात. कशी चालवली मी गाडी? चांगली चालवली. तोंड बघ. तर आता तोंड मस्त बघा, आम्ही तोंड बघा. आता आम्ही महाराजांचं दर्शन घेणार कुठे आहे लावू आणि गाडी? मस्तपैकी जेवणार आहे. डाळ भात, हिरवळ वाटाण्याची उसळ, लोणचा, सोलकढी, शिरो. शिरो आत घालू काय? लाय गो खायला आपली चाल. काय लावू इथं रस्त्यात लावू? चला एका जरा गाडी लावू, खूप जागा तिथे थांबा जरा. अरे खय जाऊ जाते. अगो हे एदा मोठा पार्किंग दिसता आम्हा तुका मेडा सारखं करतोय त्या. खळगो आहे इथं. काय हा? खळगो. खळगो म्हणजे काय असतं? खळगो म्हणजे खळगो. इथंच लावा. हा लय समोर लायच. चल पुढे चल, घाल पुढे. मागची गाडी येतली कशी, जराच पुढे घे. तर हे आहे टेंबे स्वामींचं जन्मस्थान. जन्मस्थान. हे आहे जे माणगावचं इकडचं मंदिर आहे. यक्षिणीचं मंदिर. इकडे यक्षिणीचं मंदिर आहे, त्याला लागूनच ते आहे. जर तुम्ही कधी आलात तर तुम्ही इकडे या. आज ऍक्च्युली आम्हाला लेट झालाय. जर 1च्या दरम्यान वगैरे आलं तर मस्त सोलकढी त्याला मिळते. सोलकढी संपली असली पण आज तुझ्यामुळे. माझ्यामुळे सोलकढी शिरोही संपलो असतो शिरोई नव्हता. आता फक्त भात आमटी लोणचं आणि हिरव्या वाटाण्याची उसळ. फेवरेट जेवण आमचं आठवड्याभरातलं. हो, मी तर आयुष्यभर खाऊ शकते रोज. आणि ते काका आहेत जे आमची वाट बघत असतात दर गुरुवारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. इथे आपल्याला पाय धुवायचे आणि मग आपल्याला आज जायचं. आज खूप गर्दी कमी आहे. जर कोणी पहिल्यांदाच आमच्या मंदिरात येत आहे तर हे लक्षात हा ठेवा. हे लक्षात ठेवा. हो. भारी लागलंय ना. सरळ लाईन काढायचा प्रॉब्लेम आहे कोणाचा तरी. जराशी लाईन वाकडी होते. खूप कमी वेळेला होतं की जेव्हा गुरुवार आहे आणि माणगावचं मंदिर रिकाम आहे. आज हनुमान जयंती असल्यामुळे थोडस कमी गर्दी आहे. पण आम्ही दर गुरुवारी ट्राय करतो. हे तर येतातच. दर गुरुवारी येऊन इथे दर्शन घ्यायचं, थोडं मेडिटेशन करायचं आणि मग त्याच्यानंतर इथेच प्रसाद घ्यायचा, थोडा वेळ बसायचा आणि मग घरी जायचं. हे कारण आमचं- हीच ती जागा आहे जिथे माझं आयुष्य बदलतं.
आम्ही तुम्हाला बेसिक दाखवलं की आम्ही गुरुवारी येऊन काय करतो माणगाव मंदिरमध्ये. आता हे जे लोक आहेत, हे जे कोकणी माणसं आहेत, ती आपल्याकडे उदबत्ती 1-2 लावतात नाही, त्यांच्याकडे पूर्ण पूर्ण पॅकेट एका वेळेला लावायची पद्धत आहे. ठेवून करतलंय काय नंतर दाखवतो आम्ही परत पुढच्या देवाला. रूपम समर्पयामी. धूपम समर्पयामी. तुमच्या मागून मागूनच येणार मी. इथे आल्यानंतर फक्त आणि फक्त मनातल्या मनात किंवा मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे चालूच असलं पाहिजे. कारण आमचे टेंबे स्वामी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची स्थापना केली. हा एक लाकडी स्तंभ आहे. असं म्हणतात की आपल्या मनातली काही निगेटिव्ह एनर्जीज असतात किंवा काही म्हणतात भूतबाधा झाली आहे वगैरे, तर ह्याला फक्त डोकं लावायचं आणि असं बोलायचं की माझ्यातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊ दे. हे तुम्ही ध्यान सुद्धा करू शकता. अगदी मंदिराच्या समोरच हे ध्यानाला बसता येतं आपल्याला. इकडे विहीर आहे आणि इथून छान अशी दत्त महाराजांची मूर्ती दिसते. इथे वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज स्वामी महाराजांनी स्थापित केलेल्या दत्त पादुका आहेत, जे या औदुंबराच्या झाडाखाली आहेत. आणि औदुंबराच्या झाडाखाली उदबत्ती वगैरे नाही लावायचं, तर या त्या मूळ पादुका आहेत. टेंबे स्वामी ज्यावेळी पहिल्यांदा माणगाव सोडून संन्यास घेण्याच्या मार्गाला ज्यावेळी वाडीला गेले होते, त्यावेळी दत्त महाराजांनी स्वतः त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की ही अजून तुमची वेळ नाही आहे संन्यास घ्यायची, तुमच्याकडे अजून खूप वर्ष आहेत, तिथे जाऊन तुम्ही माणगावला जाऊन लोकांची सेवा करा आणि मी स्वतः तुमच्या सोबत माणगावला येईन. आणि त्यावेळी दत्त महाराजांनी टेंबे स्वामींना पादुका दिल्या होत्या, त्याच पादुका इथे स्थापन केल्या. त्यानंतर आपल्याला इथे हनुमानाचं दर्शन होतं. आज हनुमान जयंती असल्यामुळे सगळं फुलांनी भरलंय. आणि इथे सुद्धा पादुका ह्या आहेत टेंबे स्वामींच्या पादुका. दत्त संप्रदायामध्ये पादुकांना खूप जास्त जसं शैवपंथामध्ये आपण शिवलिंगाला खूप जास्त महत्त्व देतो, म्हणजे महादेवाने जर सांगितलं आहे की शिवलिंगाची पूजा म्हणजेच खरी माझी पूजा, तसं दत्त संप्रदायामध्ये पादुकांची पूजा हेच खरी महाराजांची पूजा. पादुकांना खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जाल दत्त मंदिरात कोणत्याही, तर तुम्हाला तिथे जास्तीत जास्त वेळा पादुका बघायला मिळतात. ज्या महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या महाराजांच्या पादुका आहेत. गिरनारला आहेत, गाणगापूरला आहेत, नरसोबाच्या वाडीला आहेत. तर तसंच सांगायचं तात्पर्य हेच की महाराजांच्या पादुकांना खूप जास्त महत्त्व आहे. आता आपण इथे थोडं मेडिटेशन करणार आणि मग जेवायला प्रसाद घ्यायला जाणार. आता आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही मेडिटेशन करायला बसणार आहे. इथून आज आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. तुम्ही जा, मी घेते.
आज वेळ झाला आम्हाला, तरी त्यात छान असा हा काढलं की भाषा वेगळी आहे सर नाही यार. कोल्हापूर. आम्हाला आज खूप उशीर झालेला, 3 वाजलेले, तरी पण महाराज मला कधी उपाशी ठेवणार. सॉरी, आम्हाला जेवण मिळालं. नॉर्मली 2,500 महिने जेवण बंद होतं गुरुवार म्हणून लेटपर्यंत. शिरो गावाक नाही, सोलकडी गावाक नाही, ह्याच्यामुळे लोणच्याही गावाक. माणगाव झाल्यानंतर आपलं ताट जेवण झाल्यावर स्वतः धुवायचं असतं आणि इथे ठेवायचं. देवळात येऊन जवळपास आता 1 तासभर झालो. आमका जेलो बिलो मस्त आम्ही, आणि कोणीतरी एक गोंधळ घातलो. गाडी जावी कुठे? माझ्याकडे नाही आहे, बरोबर नाही. मी बहुतेक गाडीची चावी गाडी एकच ठेवली ना. मी फक्त गाडी बंद केली. गाडी चालवत कोण होतं? मी चालवत होते, पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना माझ्याकडे. चला आता गाडीची चावी गाडी काय बघून येते. शोधा, आणि जर आता गाडी लॉक नाही व्हायला पाहिजे असं हे करा. गाडी जर चुकान लॉक झाली तू काय इतका पण समजतंय नाही काय? गाडी काय झालं, गोंधळ झाला. गाडी बंद केल्यावर गाडीची पल्ली पण काढायची असते, एवढं कळत नाही का? मार खायचं. झाला, गोंधळ घातलाय. नुसता गाडी चालव गेला म्हणा सगळं होणार नाही, समजला मा. गाडीची चावी पण बघूक लागता. काढलेली आहे मी चावी. तुम्ही हे लक्ष द्यायला पाहिजे, कळालं? आणि माका सांगता काय नाही, गाडीची चावी खाय जाऊची नाही. मी सकाळी सकाळी तारक मंत्र म्हणून येईल म्हणा. होय, आणि मी म्हणलं की जास्तीत जास्त काय होणार आहे, गाडी तर तिथं दिसतच आहे. जरी किल्ली लॉक जाऊ गई होती गाडी. आपलं घर पण जवळच आहे. नाही झाली ती बरा, घाम माझं इलो असतो. अर्धा तासाचा विषय होता, दुसरी किल्ली आली असते. तू काय एसटीन पाठवणार असते घराकडे? माझे बाबा असताना की नाही, बाबाचे पळत आले असते गाडी घेऊन, कळालं? बाबाने चढवून ठेवला डोक्यात. आता जळलेला तवा असणार, कोणता जळणार. बाबाने चढवून ठेवला डोक्यात. जळणार, कोणता जळणार. आता ह्या परत रिटर्न घे का चालला माहिती, कारण आता चावी घेऊनही त्यांनी परत गाडी लॉक करूक नाही. जा पुढे आणि कर तिकडनंच कर. बटन वर बघ, कुठचं लॉक कुठचं अनलॉक. टाळ्या वाजव याच्यासाठी. तर आता आमचं सगळं जेवण बिवण झालं आणि आपले SK मल्टी टॅलेंटेड भाऊ आपल्याला इथे मिळालेले आहे. तुम्हाला जर कोकणी कॉन्टेंट खूप छान बघायचं असेल तर यांना फॉलो करा. कोकणी कॉन्टेंट नाही तर कोकणात जर कोणा येऊचा असा तशी वहिनी आहे बघा, वहिनी आणलेला कोकणात समजला. म्हणजे आमच्या भावाला भारी असा. आणि समजा वहिनी कोकण कसं वाटलं आपलं, कसं वाटतं इकडे येऊन? आणि आता देव आता शिकता मालवणी ना, मालवणी शिकाले पण दत्त भक्त असतात. मग पोरगो दत्त भक्त असतात तर सोनाच सोना, समजला. समजान जावा अजून, समजला. हे आमचे दत्त गुरु मित्र पण म्हणू शकता. त्यांना खूप छान कॉन्टेंट बनवतात. नक्की त्यांचं कॉन्टेंट बघा. इंस्टाग्रामवर त्यांचा हँडल आहे SK मल्टी टॅलेंटेड म्हणून, तर नक्की त्यांना फॉलो पण करा. पाऊस भरलाय. ती आजीकडनं घेतलेली परडी कुठे? विसरलो आज नुसता विसराविसरी जातो घ्या. मी मगाशी आता गाडीच्या वेळेला 2 वेळा मी गेले ना, माझी चूक होती म्हणून. मी आलो ना तुझ्याबरोबर गाडी. मी पण येते की तुमच्या बरोबर, मी कुठे नाही म्हटलं. चलो चलो. प्रसादाची परडी रेट ठेवला आणि माका आता सांग. मी ठेवलंय माका बोलतलंय, माका बोलते. मॅड खायचा, मॅड खायचो, मॅड खायचा. खूप छान मस्त पावसाचं वातावरण झालंय. रोमॅन्टिक. महाराजांना पाय पडा, गुरुदेव दत्त. आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी जायला.
आणि जाताना ही गाडी मीच चालवत आहे बरं का. हो भाऊ, मी कुठे जाऊ, म्हणजे मी कुठे जाऊ? होय साईडला घे, इथे मार साईडला, मार साईडला, या साईडला मार. पण त्याला गरज हा आहे का? बस. पण त्याला गरज आहे का? त्याला मी दिसते नाही त्याला. होय पण त्याला तो तुझी परीक्षा घेतोय. नाही डोळ्याचं. थांब, हे काय होऊन दे, गोयकार आहे हो, गोयकार असा आहे, हे काय होऊन दे मागे. चला, थँक्यू गोयकार. तर असा होता आमचा गुरुवारचा पूर्ण एक दत्तमय ब्लॉग, स्पिरिच्युअल ब्लॉग. स्पिरिच्युअल ब्लॉग. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. जर तुम्ही या मंदिरामध्ये ऑलरेडी येऊन गेला असाल तर तुमचा अनुभव सुद्धा शेअर करा, आणि माझ्या बायकोचं ड्रायव्हिंग तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. प्लीज प्लीज मग मला एकत्र घेऊन देतील. येस, तर पुन्हा भेटूया अशाच पुढच्या नवीन एक vlog व्हिडिओ मध्ये, ज्याच्यामध्ये खूप फन असेल, धमाल असेल, मस्ती असेल. आणि तुम्ही मला सजेस्ट सुद्धा करू शकता की तुम्हाला Yes. कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील. आम्ही ते करायचं नक्की ट्राय करू. आता आम्ही जाणार ऍक्च्युली आंबा आणि काजूच्या बागेमध्ये, तर तुम्हाला तो पण ब्लॉग बघायला मिळेल. हा, तर आम्ही लवकरच, माझाच एक मित्र आहे, लवकरच. लवकरच माझा एक मित्र आहे आकाश मसूरकर म्हणून, त्यांची मस्तपैकी एक बाग आहे, त्या बागेत जाऊन आम्ही खूप जास्त चिल करणार आहे. तर Chill. तुम्हाला दाखवू मे महिन्यात कोकण कसं दिसतं, कोकणातल्या बागा कशा दिसतात आणि त्याची धमाल काय असते. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, श्री गुरुदेव दत्त, स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ.